नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी अंजली आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. तर आता आज सकाळी मी मध्ये आलेली आहे आणि सकाळी सकाळी माझं काम चालू आहे शाबू करण्याचं. तर आज आहे महाशिवरात्री आणि त्याचबरोबर आज वुमेन्स डे सुद्धा आहे. तर आता पूजा वगैरे माझी काही झालेली नाही, कारण मिस्टरांना लवकर जायचं होतं. मुलांचा पण डब्बा द्यायचा, मुलांना काही शाळा नव्हती सॉरी, पण मिस्टरांना लवकर जायचं होतं, त्यांना डब्बा द्यायचा होता. त्यामुळं म्हटलं पहिल्यांदा शाबू वगैरे करून घ्यावा आणि त्यानंतर आपण निवांत पूजा वगैरे करून घ्यावं, कारण आपण आपल्या प्रायोरिटीनुसारच काम केलं पाहिजे असं मला तरी वाटते. आता जर मी शाबू वगैरे न करता पूजा करत बसले असते तर डब्बा वगैरे देता नाही आला असता. त्यामुळं म्हटलं पहिल्यांदा शाबू वगैरे करून घ्यावा आणि त्यानंतर मग बाकीची पूजा वगैरे आपली निवांत चालू राहील. तर आता मस्त शाबू करून घेते मी. शाबूसाठी हिरव्या मिरच्याचा शाबू करणार आहे. तर 2-3 हिरव्या मिरच्या कट केले, तेलात जिरे वगैरे टाकले, हिरवी मिरची टाकली आणि शाबू करून घेते. त्यामध्ये भरपूर असं मी शेंगदाण्याचं कूट टाकते. मला भरपूर शेंगदाण्याचं कूट आवडतं. कोण कोण अख्खे शेंगदाणेसुद्धा टाकतात, पण मला नाही आवडत. त्यामुळं मी भरपूर शेंगदाण्याचं कूट मोठं असं वाटलेलं आहे आणि तेच टाकून मी शाबू करत आहे. आणि त्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे. जोपर्यंत आपला शाबू जो आहे तो एकदम ट्रान्सपरंट होणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे. तर आता मी शाबू वगैरे करून घेते. तर बघा, आज महाशिवरात्रीला प्रत्येक मंदिरामध्ये खूप छान छान पूजा वगैरे केली जाते, अभिषेक केले जातं. तर भरपूर जण मंदिरामध्ये जातात, मलासुद्धा जायचं होतं. गेल्या वर्षी मी गेले होते, पण यावर्षी मला नाही जमलं, कारण शौर्याची थोडीशी तब्येत खराब होती, त्यामुळं मला यावर्षी जाणं जमलं नाही. तर आता आपलं शाबू मस्त तयार झालेला आहे आणि लगे हात आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तर काशी भोपळा, जो मोठा गोल भोपळा असतो किंवा त्याला लाल भोपळा असंही म्हणतात आणि काशी भोपळा असंही म्हणलं जातं. तर तो भोपळा कोणी काय त्याचा हलवा करणार आहोत, पण हलवा आपण आज काय करणार आहोत तर किसून करणार नाहीत. तर नेहमी आपण काशी भोपळ्याचा हलवा किसून केला जातो, पण मी आज किसून करणार नाही. किसून करायचा म्हणलं की थोडासा वेळ लागतोच. तर मी काय केलं होतं की काशी भोपळ्याच्या ज्या फोडी केल्या होत्या आणि ते कुकरला लावून दिलं होतं, म्हणजेच वाफवून घेतलेलं होतं. तर आपण अशा सुद्धा फोडी स्मॅश करून दूध टाकून त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकून खाऊ शकतो. पण जेव्हा आपण अशा प्रकारे हलवा करतो, त्याला गरम करून तुपाची फोडणी वगैरे देऊन हलवा करतो ना, त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच लागते आणि खूप छान लागते. तर इथे मी 2 चमचे तूप कढईमध्ये टाकलेले आहे आणि जो मी वाफवून घेतलेला काशी भोपळा होता त्याला एकदम स्मॅश केलेला आहे आणि त्यामध्ये टाकून दिलेला आहे. तुपामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर दुधावरची सायसुद्धा टाकलेलं आहे. ते टाकून व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये आवडीनुसार गूळ टाकलेला आहे. ज्याप्रमाणे मला गोड आवडेल, ज्यांना गोड आवडेल जास्त त्यांनी जास्त गूळ टाका, ज्यांना कमी आवडतो त्यांना कमी टाका, आवडीनुसार टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये साखरसुद्धा टाकू शकता, पण साखरेपेक्षा मला गुळाची टेस्ट खूप छान लागते. तुम्हीसुद्धा एकदा गुळाची टेस्ट करून बघा. अशा प्रकारे हलवा खूप सुंदर लागतो. तर यामध्ये मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि गूळ टाकल्यानंतर हलवा थोडासा पातळ होतो. तर गूळ मेल्ट होतं, त्यामुळं पातळ होतं. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तो थोडासा दाटसर होईस तर आपल्याला त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर आता मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे, थोडंसं दाटसर झालेलं आहे. तर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकत आहे. तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि ही रेसिपी जी आहे ना ती 6 महिन्याच्या नंतर आपण 1 वर्षाच्या आतील बाळाचे फूड म्हणून सुद्धा यूज करू शकतो. खूप पौष्टिक आहे, हे सांगायची गरज नाही, कारण काशी भोपळ्यामध्ये खूप कॅल्शियम वगैरे असतं आणि लहान बाळालासुद्धा खूप फायदेशीर आहे. तर फक्त लहान बाळाला जेव्हा आपण करतो तेव्हा त्यावेळेस ड्रायफ्रूटचं पीठ टाका, ड्रायफ्रूट्स असे टाकू नका. तर आता आपला काशी भोपळ्याचा मस्त हलवा तयार आहे. तर डबा वगैरे मी दिला, मिस्टर ऑफिसला गेले. तर आता पूजेची चालू आहे. तर महाशिवरात्रीच्या पूजा करताना कधीही गणपतीपासून सुरुवात केली जाते. आजच्या दिवशी गणपती, पार्वती माता आणि शंकराची पूजा केली जाते. तर मी इथं माझी रोजची जी पूजा आहे ती झालेली आहे आणि आता मी अभिषेक करून घेते. तर मी गणपतीला दुधानं आणि पाण्यानं अभिषेक केलेला आहे. सॉरी, मी पंचामृत केलं होतं. कोणी तुम्ही दुधानं वगैरे पण करू शकता, पण माझ्याकडे पंचामृत होतं त्यामुळे मी पंचामृत तयार केलं होतं आणि त्यानंच अभिषेक केला. तर अभिषेक केल्यानंतर मी त्याला गणपतीला तांदळावर ठेवलेलं आहे. तांदळावर पहिल्यांदा हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर गणपतीला ठेवलेलं होतं.
कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपतीपासून केली जाते, त्यामुळे पहिल्यांदा गणपतींचं मी अभिषेक केला आणि त्यानंतर महादेवाची पिंड होती, शिवलिंग होतं माझ्याकडे. तर कोण्या भागामध्ये महादेवाची पिंड म्हणतात, कोण्या भागामध्ये शिवलिंग म्हणतात, ज्या त्या भागानुसार भाषा ही असते. तर त्याचीसुद्धा मी पूजा करून घेतली आणि ते सुद्धा मी तांदळावर ठेवलेलं आहे आणि त्यानंतर फुलं वगैरे वाहून त्याची पूजा केलेली आहे. तर मला बेलपत्र वगैरे बेल वगैरे. हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली आणि माझा छोटासा शौर्य तुमचं मनापासून स्वागत करत आहे. है ना बाळा? आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. तुम्हाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तिथं गण लावलाय, शौर्याला टिक्की लावलेली आहे. काय खाल्लं शौर्य तू? तर घरची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, सकाळची सगळी कामे पण झालेली आहेत. तर आता मस्त शौर्याला घेऊन बसले. तर सकाळी खरं तर मंदिरामध्ये जायचं होतं, पण शौर्याची खूप चिडचिड चालू होती सकाळी. है ना बाळा? तू रडत होता ना? तर शौर्य सकाळी खूप रडत होता, त्यामुळं सकाळी मंदिरामध्ये काही जाणं झालंच नाही. मला आता बघू, जाता येईल तर 4 वाजता गेले तर मी जाईन. जर गेले तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच, तसं तर जमणार नाही असंच वाटते. तर बघू आता काय होतंय ते. काय करतोय? त्यानंतर संध्याकाळी 7 वाजले होते आणि 7 वाजता आमच्या घराजवळ एक छोटंसं महादेवाचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये आम्ही गेलेलो होतो आणि मंदिरामधून दर्शन करून आल्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे छोटासा वुमेन्स डेचं सेलिब्रेशन झालं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका